वेदना या अनेक गोष्टींमुळे होऊ शकतात, परंतु कोणता निर्णय घ्यावा हे माहीत नसल्यामुळे अनेक लोकांना सर्वात अधिक वेदना होतात. काय आपले निर्णय नेहमी योग्य असतात? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय एखाद्याचे जीवन बदलून टाकते. बिकट परिस्थितीमध्ये घाबरून जाणारे अनेक असतात आणि अशा प्रसंगात आपली साथ देणारे लोकही कधी पलायन करतील सांगता येत नाही. ते अगदी आमचे रक्ताचे नातेवाईक असले तरीही कधी सोडून जातील हे सांगता येत नाही. म्हणूनच बिकट परिस्थितीमध्ये योग्य निर्णय आमच्यासाठी एक कळीचा मुद्दा ठरतो. आज आपण नामी समोर असलेल्या बिकट परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. नामी आणि तिच्या पतीने काही निर्णय घेतला होता, त्यामुळे बिकट परिस्थिती या कुटुंबावर ओढवली. नंतर सर्व काही गमावल्यानंतर तिने माघारी जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या सुनांसमोर तिने पर्याय ठेवला. तो पर्याय कोणता होता? तिच्या सुनांनी तिचे म्हणणे ऐकले का? या गोष्टी आपल्याला अध्ययनातून कळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रूथच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. पहिल्या 3 वचनांवर आम्ही थोडा वेळ मागच्या कार्यक्रमात विचार केला होता. मी आपणाला सांगितलं होतं श्रोत्यानो, की अलीमलेख ह्या नावाचा अर्थ परमेश्वर माझा राजा असा आहे आणि नामी ह्या नावाचा अर्थ माझा प्रियतम, माझा आनंद. मी आपणाला हे सुद्धा सांगितलं होतं की पवित्र शास्त्रातील सर्व नावांचे विशेष अर्थ आहेत, परंतु ह्या कुटुंबाने आपल्या लेकरांची नावे मात्र फारच विचित्र अशी ठेवलीत. महलोन, ज्याचा अर्थ आहे आजारी, अस्वस्थ, आणि खिल्योन, जो ह्यांचा दुसरा मुलगा होता, त्याचा अर्थ आहे दुबळा आणि लहान. परमेश्वराने एक फार मोठी परीक्षा घेतली. देशात दुष्काळ पडला आणि अलीमलेखाने काय केले? तो त्याच्या नावाप्रमाणे वागला नाही. हे फक्त शाब्दिक रूपात होते. प्रत्यक्षात मात्र घडले नाही की परमेश्वर त्याचा राजा आहे. त्याने परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याने आपले ते स्थान सोडले, भोजनाचे घर सोडले, असे घर जे खऱ्या उपासनेचे घर होते. आता आपण म्हणाल की मोशेच्या नातूने, जो लेवी होता, काय त्याने यहुदातील बेथलेम सोडले नाही? अब्रामाने स्वतः, ज्याला विश्वासणाऱ्यांचा मूल पिता मानण्यात येते, त्याने देश सोडला नाही आणि मिसर देशाला तो गेला नाही. तेथे सुद्धा दुष्काळ पडला होता. श्रोत्यांनो, हा व्यक्ती मोवाब देशात गेला, जे त्याच्या ठिकाणापासून फक्त 25-30 मैल दूर होते. मोवाब इस्रायलचा दूरचा नातलग नव्हता का? आणि तो तेथे नेहमीकरिता गेला नव्हता, फक्त दुष्काळ संपेपर्यंतच गेला होता. त्या लोकांशी मिसळणार नाही, एका परदेशाप्रमाणे तो राहणार होता. हे सारे कारण खरे होते, पण हे सर्व परमेश्वराच्या आज्ञाचे उल्लंघन होते. जर अलीमलेखाने परमेश्वराची इच्छा जाणून घेतली असती, तर त्याने तो प्रांत कधीच सोडला नसता. परमेश्वराने तो प्रांत, तो देश त्याच्या लोकांना ह्यासाठी दिला होता की त्यांनी नेहमीकरिता तेथे वास करावा. जरी मोवाबचे मैदान बेथलेमपासून कमी अंतरावर होते, तरी यार्देन नदीद्वारे त्याला विभागण्यात आले होते. कनानमधून बेथलेममध्ये जाण्याकरिता यार्देन नदी पार करावी लागत असे. आता हा अलीमलेख, जो गौरव आणि भोजनाच्या प्रदेशात राहणारा होता, तो त्या प्रदेशाला सोडून मोवाबच्या प्रांतात दुष्काळ संपेपर्यंत राहण्याकरिता जातो. मोवाबाविषयी परमेश्वराच्या वचनात काही गोष्टी आम्हाला आढळतात, ज्या फार चित्तवेधक आहेत. स्तोत्रसंहिता 108 आणि 9 वचन सांगतं, परंतु मोवाब व अदोम धिक्कारलेले आहेत. पले शेथावर मी विजय मिळवीन. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मोवाब धिक्कारलेला होता. हे लोक टाकलेल्या जातीचे होते. त्यांचा प्रारंभ फार घाणेरडा, नीच आणि दुःखाने भरलेला होता. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये मोवाबाला
कुठलेच स्थान प्राप्त होत नाही. दुसऱ्या शब्दात परमेश्वर असे म्हणतो की मोवाब एखाद्या कचऱ्याच्या टोकरीप्रमाणे आहे. अलीमलेक व त्याचा पूर्ण परिवार मोवाब देशात राहण्यास जातात. ते भोजनाने गौरवाचे घर सोडतात आणि ह्या कचऱ्याच्या टोकरीप्रमाणे असलेल्या प्रांतात येतात. तुम्ही ह्याआधी कधी ही गोष्ट ऐकली आहे काय? मला खात्री आहे की अवश्य तुम्हाला उधळ्या पुत्राच्या दृष्टांताचे स्मरण होईल, ज्याविषयी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले होते. त्या उधळ्या पुत्राने आपल्या पित्याचे घर सोडले, ज्या ठिकाणी सगळे काही भरपूर होते, आणि तो दूर देशात गेला, ज्या ठिकाणी त्याची उपासमार होऊ लागली. डुकरे ज्या शेंगा खात त्या खाऊन तो पोट भरीत असे. मला नाही वाटत श्रोत्यानो की येशू ख्रिस्ताने ही गोष्ट मनाने रचून सांगितली. इतकेच नाही, परंतु त्याने दृष्टांत सुद्धा रचले नाहीत, तयार केले नाहीत. मला वाटतं जे काही दृष्टांत येशू ख्रिस्ताने सांगितलेत त्या सर्व खऱ्या घटना होत्या. कदाचित त्या दिवसात असे बरेच मुले होती ज्यांच्या बाबतीत हे दृष्टांत लागू पडत होते, आणि तेव्हापासून आतापर्यंत ही घटना बऱ्याचशा लोकांच्या जीवनात घडली आहे. येथे एका उधळ्या परिवाराची कहाणी आहे. दुष्काळ पडला तेव्हा ते आपला देश सोडून दुसऱ्या देशात गेलेत. ते आलेल्या स्थितीचा सामना करू शकले नाहीत. ते घाबरून गेलेत. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 13 दुष्काळांचे वर्णन आम्हाला वाचायला मिळते. त्यापैकी हा एक दुष्काळ आहे. परमेश्वराच्या वचनात ह्या ज्या दुष्काळांचे वर्णन आहे, हे दुष्काळ लोकांवर दंडाच्या न्यायाच्या रूपात आलेत. ही वेळ शास्त्रांच्या काळातील अंधकारपूर्ण वेळ नाही आहे, परंतु ही घटना त्यावेळी घडली ज्या वेळेला घोर अंधकाराची वेळ मांडण्यात येते. त्यांना हा विश्वास नव्हता की स्तुती आणि भाकरीचे घर बेथलेममध्ये परमेश्वर त्यांची काळजी घेऊ शकेल, त्यांचा सांभाळ करू शकेल, आणि त्यामुळे हे लोक मोवाब देशात पळाले. माझी इच्छा आहे श्रोत्यानो की आपला ह्या कुटुंबाशी परिचय व्हावा. फारच मजेशीर कुटुंब आहे हे. आम्ही त्यांच्या नावांचा अर्थ पाहिला. हे सर्व मोवाब देशात गेले आणि तेथे स्थायिक झालेत. उधळ्या पुत्र जरी डुकराच्या ठिकाणी राहत होता, तरी शेवटी त्याने म्हटले की मी माझ्या पित्याकडे जाईन. उधळे लोक पुष्कळदा जेव्हा डुकराच्या राहण्याच्या ठिकाणासारख्या घाणेरड्या स्थळी राहतात, तेव्हा त्यांचे डोळे उघडतात, त्यांना होश येतो. हे कुटुंब सुद्धा बरेच वर्ष तेथे राहिले. आपणाला माहीत आहे का की जे कुटुंब परमेश्वराचे आहे ते जेव्हा परमेश्वरापासून दूर जाते तेव्हा त्यांचे काय होते? त्यांना त्या दूरच्या स्थानी फटके बसतात, चाबकाचे फटकारे मिळतात. उधळ्या पुत्राचा पिता सुद्धा म्हणू शकत होता, जा आणि माझा चमड्याचा कोडा घेऊन या. मी ह्या मुलाची चमडी उधळतो. हा पळपुट्या माझे सर्व पैसे बर्बाद करून आला. माझी इज्जत, मान मरातब त्याने धुळीस मिळवले. आज मी ह्याला चांगला धडा शिकवणार. परंतु श्रोत्यानो, त्या पित्याने तसे केले नाही. त्याने आपले हात पसरवले. त्या मुलाला त्याने मिठी मारली. त्या मुलाकरिता सुंदर वस्त्र त्याने तयार करवलेत आणि चांगले भोजन तयार करण्याची नोकरांना आज्ञा दिली. आज अनेक लोक हाच विचार करतात की परमेश्वर कठोर आहे, तो एक निर्दयी पिता आहे, आणि जर आम्ही त्याच्याजवळ येऊ तर तो आम्हाला जवळ घेणार नाही, तो आम्हाला शिक्षा देईल. माझ्या प्रिय श्रोता बंधू भगिनींनो, परमेश्वर आपणास शिक्षा करणार नाही, कोडे लावणार नाही. कोडे तुम्हाला त्याच्यापासून तुम्ही जेव्हा दूर जाता तेव्हा पडतात. उधळ्या पुत्राला सुद्धा कोड्यांचा मार पित्यापासून दूर जाऊनच पडला. ह्या कुटुंबाला सुद्धा शिक्षा मिळणार होती. दूर देशात ह्यांच्यावर सुद्धा चापकाचे फटकारे पडणार होते. परंतु मला वाटतं हे एक चांगले कुटुंब होते. आता काय होतं ते पहा. 3रं वचन मी आपणाकरिता मागच्या कार्यक्रमात वाचलेलं आहे. पुन्हा वाचते श्रोत्यानो. पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्यांना ह्या दूरच्या देशात त्रास होणार हे मी आधीच सांगितले होते, आणि आम्हाला दिसतं की हा त्रास त्यांना झाला. असं नेहमीच होतं. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 16व्या वचनात योहान म्हणतो, ज्याचा शेवट मरण आहे असे पाप. मला माहीत नाही श्रोत्यानो की तुमच्याकरिता शेवट मरण आहे असे पाप ह्याचा काय अर्थ आहे. हनन्या आणि सफीराकरिता ते पवित्र आत्म्याशी लबाड बोलणे होते. मला नाही वाटत की आज हे प्राणघातक पाप आहे. जर हे प्राणघातक पाप असते ना श्रोत्यानो, तर आम्ही प्रेतक्रिया करण्यामध्येच पूर्ण वेळ व्यस्त राहिलो असतो. कारण आज लोकांना लबाड बोलणे, खोटी धार्मिकता दाखवणे ह्याविषयी काहीच वाटत नाही.
मंडळांमध्ये चालू असलेले प्रकार, राजकारण, देवाच्या पवित्र वचनाचा गैरवापर, वचनाचा आधार घेऊन टीका-टिप्पणी करणे, हे सर्व पाहून असं वाटतं की लोकांना परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचे मुळीच भान राहत नाही. आता हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकरिता एकसारखे नाही, हे लक्षात घ्या. परंतु पहा, जेव्हा आपण परमेश्वरापासून दूर जातो तेव्हाच त्रास सुरू होतो. आता तिच्या पतीचा मृत्यू होतो. नंतर लक्षात घ्या त्याच्या मृत्यूनंतर काय होते ते. 4 वचन सांगतं, त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्षे राहिली. ज्या क्षणी त्यांनी तसे केले, त्यांनी मोशेद्वारा देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले. दुसरे पाऊल नेहमीच धर्मत्यागाचे असते आणि हे पापामध्ये निरंतर गुंतून राहणे, अधिक पापांच्या राशी वाढवणे होय. आणि हेच त्यांनी केले. त्यांनी मोशेचा करार मोडला आणि मोवाब देशातल्या मुलींशी लग्न केले. अर्पा म्हणजे हरिण किंवा हरणाचे पाडो. ह्याचा अर्थ ती धट्टीकट्टी होती. आणि आपणाला आश्चर्य वाटेल की अशा धट्ट्या-कट्ट्या मुलीने ह्या आजारी दुबळ्या मुलाशी लग्न का केले, परंतु तिने केले. अर्पानंतर आम्ही अशा एका स्त्रीकडे येतो जिच्याबद्दल जाणून घेण्यास आपण सर्व उत्सुक आहात. रूथ. मी तुम्हाला तिच्या नावाचे 10 विभिन्न अर्थ सांगू शकते. रूथ म्हणजे सुंदरता, म्हणजे एक चांगले व्यक्तिमत्व, आणि हे गुण तिच्यात होते. ती सुंदर होती पण मुकी नव्हती. ती एक ठळक लक्षात येणारी स्त्री होती. आणि मला खात्री आहे श्रोत्यांनो की आपण सुद्धा तिच्यावर प्रेम करण्यास आता सुरुवात कराल, कारण ती येशू ख्रिस्ताच्या पूर्वजांपैकी एक होती. दुसऱ्या शब्दात येशू ख्रिस्ताच्या मानवीय स्वभावात रूथचे रक्त त्याच्या रक्तवाहिन्यातून धावत होते. आम्ही ह्या अध्ययनामध्ये तिला प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत. तिचे लग्न मोवाब देशात महलोनाशी झाले. तिचे वर्णन करण्याकरिता एक शब्द ह्या ठिकाणी उपयोगात आणावासा वाटतो, तो म्हणजे मोहकता, मोहिनी. निश्चितच ह्या शब्दाच्या चांगल्या अर्थामुळे हा शब्द रूथला लागू पडतो. तिने ह्या नेहमी आजारी राहणाऱ्या पुरुषाशी लग्न का केले हे समजणे पहिल्यांदा कठीण वाटते, परंतु मला वाटतं श्रोत्यांनो की नंतर आम्हाला ह्याचे कारण कळून येईल. आता हा उधळा परिवार एका दूरच्या देशात आहे. त्रास सुरू झाला आहे आणि ह्या मातेला आणि पत्नीला अधिक त्रास होणार आहे. तिचा पती तिला सोडून गेला आहे आणि दोन्ही पुत्रांनी मोवाबी स्त्रियांशी लग्न केले आहे. 5वं वचन सांगतं, नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यास अंतरली. आता हे होण्याची शक्यता मला वाटतच होती. तिचे दोन्ही आजारी दुर्बळ पुत्रसुद्धा मरण पावलेत. तिचा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला होता. 6वं वचन, परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोवाब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जाण्यास ती निघाली. वचनदत्त देशात दुष्काळ संपला आणि बेथलेमात पुन्हा भोजन सामुग्री उपलब्ध झाली. आणि नामी आता विचार करते की मी आपल्या प्रदेशात पुन्हा वापस परतावे. 7वं वचन, ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती. तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाली. आता नामी तिच्या सुनांसोबत एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे बोलून त्यांना बेथलेमात परतल्यावर काय परिस्थिती उद्भवेल ह्याविषयी सांगणार आहे. मोवाबी व इस्रायली एकमेकांसोबत कुठल्याच प्रकारे संबंध ठेवीत नसत. नंतर आम्हाला आढळतं की इस्रायली सामरी लोकांशी सुद्धा कुठलाच संबंध ठेवीत नसत. नामी स्वतःच्या सुनांना सांगते की मोवाबी असल्यामुळे त्यांना बेथलेमी जाणे किती महाग पडेल. त्यांचे पुन्हा लग्न होऊ शकणार नाही. त्यांना गरिबीत व वैधव्यात संपूर्ण जीवन कंठावे लागेल, कारण नामीने आपली सर्व संपत्ती गमावली होती. 8वं वचन, नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. तुम्ही जशी मृतांवर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करो. नामीजवळ सुनांकरिता चांगले शब्द होते. ती परदेशातील आपल्या सुनांची प्रशंसा करीत आहे. 9वं वचन सांगतं, परमेश्वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या. हा एक स्त्री स्वभाव आहे. ह्या 3 स्त्रिया मोवाब देशात एका मार्गावर उभ्या आहेत आणि रडत आहेत. 10वं वचन, त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. आता ह्या दोन्ही सुनांचा निर्णय आहे की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येऊ. 11वं वचन,
नामी म्हणाली, माझ्या मुलींनो, परत जा. तुम्ही मजबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार? मोशेच्या नियमाप्रमाणे जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याच्या जवळच्या नातलगापैकी एकाने त्याच्या पत्नीशी विवाह करावा असा नियम होता. हा फार वेगळा नियम होता, ह्या शंका नाही श्रोत्यानो. आणि आम्ही रूथच्या पुस्तकात नंतर नातलगाद्वारे सोडवणुकीविषयी पाहणार आहोत. पुढे 12 आणि 13 वचने पहा. माझ्या मुलींनो, माघारी जा. मी आता वृद्ध झाले आहे. नवरा करण्याचे माझे वय नाही. मी म्हटले की मला पती मिळवायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होत तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात मजवर पडला आहे. आपल्या लक्षात आले का श्रोत्यानो की परमेश्वराने नामीच्या कुटुंबाचा न्याय केला आणि नामीने त्यांना सांगितले की तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागेल. त्यांनी त्रास भोगावा, परमेश्वराच्या न्यायाला बळी पडावे अशी तिची मुळीच इच्छा नव्हती. 14वं वचन आम्हाला सांगतं पुढे, मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पाहीने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. आता आम्ही अशा ठिकाणी येत आहोत जेथे ह्या तिघींचे मार्ग वेगवेगळे होतात. ज्याप्रमाणे मी आपणास सांगितले होते की आपण मवाबाच्या कुठल्याही मार्गाने गेला असता तर कदाचित आपणाला ह्या स्त्रिया दिसल्या असत्या आणि आम्ही जर तेथे गेलो असतो तर आम्ही हाच विचार केला असता की काही विशेष घडले नाही. परंतु मी आपणास सांगू इच्छिते की हे फार महत्त्वाचे होते, कारण त्यांच्या ह्या निर्णयावर प्रभू येशू ख्रिस्त बेथलेमात जन्मणार किंवा नाही हे अवलंबून होते. हा निर्णय योग्य नसता तर भविष्यद्वाणी खरी ठरली नसती. ह्या ठिकाणी फार महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार होता. आम्हाला आढळतं की अर्पाने आपल्या सासूचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली. अर्पा आपल्या शब्दापासून मागे फिरली आणि अगदी हेच नामीने म्हटले होते. 15वं वचन सांगतं, तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. अर्पा पुन्हा परत आपल्या मूर्तीपूजक लोकात वापस परतली व त्यासोबतच पवित्र शास्त्रातून वचनातून तिचे नाव सुद्धा लुप्त झाले. नामीची इच्छा नव्हती की तिच्या सुनांनी तिच्यासोबत बेथलेमाला जावे. का? कारण तिच्या मुलांनी मवाबी मुलींशी लग्न केले म्हणून तिला लाज वाटत होती का? अन्य आप्तांपासून ती हे लपू इच्छित होती का? असे काही कारण नव्हते श्रोत्यानो. नामी रूथचा निर्णय पारखत होती. देवासाठी तिने जे पाऊल उचलले आहे ते किती प्रामाणिक आहे हे ते जाणून घेऊ इच्छित होती. श्रोत्यानो, अर्पाप्रमाणे अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी देवाकडे येतात आणि कठीण प्रसंग येताच वापस परततात. परंतु आमचा विश्वास रूथप्रमाणे दृढ आणि आमचा निर्णय पूर्ण विचार करून घेतलेला असायला हवा. नामीला वाटले की तिच्या सुनांची परिस्थिती तिच्यापेक्षा भिन्न आहे. ती इस्रायली स्त्री होती व स्वतःच्या लोकांकडे परतत होती. तिला स्वतःच्या अविश्वासाचे परिणाम भोगायला मिळाले होते. रूथ तिच्या निर्णयात अटल होती. तिच्या हृदयाला मृतांची आवश्यकता नव्हती, परंतु ज्या तिच्या हृदयाच्या आवश्यकतांना संतुष्ट करू शकतील अशा गोष्टींची आवश्यकता होती. रूथने योग्य निर्णय घेतला. तिचे नाव नवीन कराराच्या पहिल्या अध्यायातच आम्हाला वाचायला मिळते. त्या वंशावळीत तिचे नाव सापडते ज्या वंशावळीचा सरळ संबंध येशू ख्रिस्ताशी आहे. 16वं वचन पहा काय सांगतं. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. रूथने परमेश्वराकरिता निर्णय घेतला जो आशीर्वादांनी भरलेला होता. मला वाटतं श्रोत्यानो, हाच खरा पश्चाताप आहे. हाच पश्चाताप काही करून दाखवू शकतो. ह्याला अर्थ आहे अगदी हेच नवीन करारात करिंथकरास दुसरे पत्र 7 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिले आहे. वचन आम्हाला सांगतं, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. श्रोत्यानो, रूथच्या जीवनामध्ये आम्हाला दृढपणा आढळतो. ती म्हणते की तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. नंतर 17वं वचन, तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठ माती होईल. मृत्यू खेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला
तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो किंबहुना अधिक करो. किती दृढ निश्चयाने भरलेले हे शब्द आहेत. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला अशाच प्रकारचा दृढ निश्चय करायचा आहे. बरेचदा जेव्हा त्रास सुरू होतो, छळ सुरू होतो, संकटे येतात, लोक आमच्या विरुद्धात होतात, तेव्हा आम्ही वापस परतायला लागतो. आमचा ख्रिस्तावरील विश्वास डळमळायला लागतो. परंतु रूथच्या जीवनावरून आम्हाला हे शिकायला मिळतं की आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर दृढ असावा. जेव्हा आम्ही निर्णय घेतो, स्वतःचं जीवन त्याच्याकरिता समर्पित करतो, तेव्हा ह्याच दृढ निश्चयाने आम्ही ते समर्पण करायला हवे. नाहीतर श्रोत्यानो, आमचा त्याच्यावर विश्वास हा व्यर्थ आहे. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपण विश्वासामध्ये किती मजबूत आहात. होऊ शकतं की छळ, त्रास, संकटे ह्यामुळे घाबरून जाऊन आपण विश्वासामध्ये डगमगू लागला आहात, विश्वासामध्ये वापस परतत आहात. परंतु रूथप्रमाणे दृढ निश्चय घ्या. परमेश्वरावर आपला विश्वास दृढ करा. परमेश्वर ह्या विषयामध्ये आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, मनुष्य या नात्याने आमच्या हातून चुका होतात. आम्ही अयोग्य निर्णय घेतो, आम्ही बहकतो, भटकतो. परंतु त्यानंतर पुन्हा योग्य मार्गावर येणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आज आम्हाला उधळ्या पुत्राचे माघारी येणे हे अंतःकरणाला स्पर्श करणारे ठरले असेल. म्हणूनच नामीने घेतलेल्या योग्य निर्णयाचे महत्त्व देखील समजून आले असेल. होय प्रियांनो, जर आम्ही प्रीतीने भरलेले असू तर नक्कीच आमच्यावर परमेश्वर देखील प्रीतीचा वर्षाव करतो. तो आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतो. आज आपण विचार करू की काय आम्ही अयोग्य निर्णय घेऊन देवापासून दूर तर गेलो नाही ना? जरी असेल तरी चिंता करू नका, माघारी वळा, वेळ घालू नका. हाच आमचा योग्य निर्णय होऊ शकतो. आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, जो तो आम्हाला नेहमी संधी देणारा देव आहेस. आणि बापा, आम्ही मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करावा ही तुझी इच्छाच आहे. परंतु प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही काही वेळेस अयोग्य निर्णय घेतो आणि हे निर्णय आम्हाला तुझ्यापासून दूर नेणारे असतात, तुझ्या कृपेपासून दूर नेणारे असतात. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही आत्मपरीक्षण करतो की आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत काय? आणि जर घेतलेले असतील तर आज आम्ही उधळ्या पुत्राप्रमाणे त्या तुझ्याकडं आम्ही येतो माघारी. कारण तू आमचा स्वीकार करणारा देव आहेस, आम्हाला क्षमा करणारा प्रभू आहेस आणि पुन्हा आम्हाला स्थापित करणारा आमचा देव आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावलेलं आहे. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास सहाय्य करो.